नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वनवरती। तर मित्रांनो, आजच्या भागात आपण अतिशय महत्त्वाचा असा टॉपिकच्या ठिकाणी आज बघणार आहोत। तर आपण सर्वांनीच यासाठी ग्रुप सी आणि ग्रुप डीसाठी आरोग्य विभागामध्ये फॉर्म भरलेले आहेत मित्रांनो, आणि त्याच्या एक्झामच्या तारखा देखील या ठिकाणी डिक्लेअर झालेल्या आहेत। लवकरच पुढच्या महिन्यामध्ये 8-9 तारखेला तुमची एक्झाम या ठिकाणी ग्रुप सी आणि ग्रुप डीची होणार आहे मित्रांनो। आणि तुमचे झेडपीचे जे एक्झाम आहे, जसं जिल्हा परिषदचे जे एक्झाम आहे मित्रांनो, त्याचं देखील टाईम टेबल तुमचं आलेलं आहे। ते देखील आपलं जे आहे ते लगेच पुढचा महिना गेल्यावर आपल्या एक्झाम या ठिकाणी होणार आहे। त्या सर्व एक्झाम तुमच्या आलेल्या आहेत मित्रांनो। त्यानंतर जिल्हा परिषदमध्ये अजून जागा रिक्त झालेल्या आहेत, तर त्याची लवकरात लवकर जाहिरात काढून पूर्णपणे भरावी अशासाठी देखील एक GR या ठिकाणी आलेला होता। तर यासाठी मित्रांनो तुम्हाला हे 3-4 चान्स गोल्डन चान्स असणार आहे। त्यामुळे तुम्ही कंटिन्यू तुमचा अभ्यास ठेवायचा आहे मित्रांनो। एक मार्क आपला महत्त्वाचा आहे। त्यासाठी आपण काही टेस्ट सिरीज आपल्या चॅनलच्या माध्यमातून चालू केलेल्या आहे, त्यामुळे तुम्हाला अतिशय फायदा होईल। तर एक सकाळी टेस्ट सिरीज असते आपली मिक्सअप सिरीज, त्यामध्ये आपण वेगवेगळे मिक्स व्हिडिओ तुम्हाला देत असतो। आपले मराठी व्याकरणाचे 4-5 व्हिडिओ या ठिकाणी झालेले आहेत मित्रांनो। प्राचीन इतिहासावरती झालेला आहे, सामान्य ज्ञानवरती झालेला आहे। तर आजचा आपला टॉपिक्स आहे मराठी ग्रामरवरचा शब्दयोगी अव्ययावर। शब्दयोगी अव्ययावर तुम्हाला प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये 100% प्रश्न येतो, म्हणजे येतोच मित्रांनो। हे तुम्ही लिहून घ्यायचं आहे। तर शब्दयोगी अव्ययावर 100% 1 ते 2 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतो। तर आजचा टॉपिक हा तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा होणार आहे। तर संपूर्ण व्हिडिओ तुम्ही बघायचा आहे। त्यानंतर संध्याकाळी इव्हिनिंगला तुम्हाला एक जो आहे एक आपली प्रश्नपत्रिका सराव चालू आहे। तर प्रश्नपत्रिका सरावमध्ये आपण ग्रुप डीसाठी 2 प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहे। सेम ग्रुप सीसाठी देखील ॲप्लिकेबल असतील मित्रांनो, कारण तुमचे जे इतर प्रश्न असतात सगळे या ठिकाणी सारखेच असतात। तर तुम्हाला जे आहे ते ग्रुप डीसाठी देखील उपयोगी पडणार आहे। अशा 2 प्रश्नपत्रिका आणि त्याच्या PDF जर तुम्हाला हवं असेल तर त्याच्या PDF आपण आपल्या आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट्स या चॅनलला टाकलेल्या आहे। तुम्ही मराठी टेलिग्रामवर सर्च करायचं आहे आरोग्य विभाग मेगा भरती अपडेट्स, तुम्हाला लगेच येईल। तर या सर्व गोष्टी मित्रांनो कंटिन्यू आपल्या चालू आहे। जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही। आणि एक महत्त्वाची माहिती सांगायची मित्रांनो, ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत, तर ज्यांनी तुम्ही फॉर्म भरलेला आहेत आरोग्य विभागामध्ये, तुम्ही जो फोटो अपलोड केलेला आहे मित्रांनो, तर त्याचा बॅकग्राऊंड फक्त आणि फक्त व्हाईट कलरमध्येच चालणार आहे। जर तुम्ही तुमच्या फोटोचा बॅकग्राऊंड ब्ल्यू कलर वगैरे वेगळ्या कलरमध्ये असेल तर मित्रांनो प्रत्येकाने आपले जो फोटो आहे त्याचा फोटोचा व्हाईट बॅकग्राऊंड असलेला फोटो या ठिकाणी बदलवून घ्यायचा आहे। तुमचा फॉर्म या ठिकाणी एडिट होत आहे, तर फॉर्म एडिट करून तुम्ही तुमची पूर्ण माहिती या ठिकाणी भरू शकता मित्रांनो। तर आजची शेवटची तारीख आहे, ज्यांनी केलेलं नसेल त्यांनी करायचं। चला, तर आपल्या आजच्या महत्त्वाचा व्हिडिओ आहे शब्दयोगी अव्यय। यामधील महत्त्वाचे प्रश्न जे की तुम्हाला एक्झामसाठी येतात, तर असेच प्रश्न आपण आज बघणार आहोत। आजचा आपला प्रश्न आहे पहिला की शब्दयोगी अव्यय नेहमी नामाला किंवा नामाचे कार्य करणाऱ्या शब्दाला जोडून येतात। हे विधान टिंबटिंब आहे। तर शब्दयोगी अव्यय काय असतात? हे नामाला किंवा नामाचे कार्य करणारे जे शब्द असतो याला जोडून येतात। तर हे विधान काय आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे। तर हे विधान काय आहे? तर हे विधान बरोबर आहे। तर शब्दयोगी असे जोड शब्दामध्येच येत असतात, म्हणजे जे नाम असतं मेन नाम त्याला लागून येत असतात आणि त्याचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो, दोघी शब्द जुळून। आणि तो अर्थपूर्ण शब्द वाक्यातील इतर जे शब्द आहेत त्यांच्याशी संबंध दर्शवतो, त्यालाच काय म्हणतो आपण? त्यालाच आपण शब्दयोगी अव्यय असं म्हणत असतो। प्रश्न 2 आहे बघा, खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा। खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे। कालवाचक शब्दयोगी अव्यय आता यामध्ये कोणता आहे मग बघा, ऑप्शन 1 पुढे। तर आपण हे काम पुढे करू। पुढे म्हणजे काय? काही काळानंतर करू, म्हणूनच याला पुढे मागे। आता कालवाचकमध्ये बघा कोणते तुम्हाला शब्द येत असतात ते तुम्ही लक्षात ठेवायचं आहे। पूर्वी आहे, पुढे आहे, आधी आहे, नंतर आहे, पर्यंत, पोहतो, गतिवाचक, आतून, खालून, मधून, पर्यंत, पासून, हे सर्व तुम्हाला कालवाचकमध्ये येत असतात। प्रश्न क्रमांक 3, खालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा। खालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे। तर गतिवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे। तर गतिवाचक शब्दयोगी अव्यय कोणतं असणार आहे मग? तर बघा, खालीलपैकी गतिवाचक शब्दयोगी अव्यय आहे आपल्या या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पर्यंत। तर कोणतं आहे हे गतिवाचक? पर्यंत। तर पर्यंत हे कालवाचक आणि गतिवाचक दोघांमध्ये आपल्याला बघायला मिळतं मित्रांनो। तर या ठिकाणी आपण ऑप्शनवरून ते बघू शकतो। शब्दयोगी अव्यय हे पुढील प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4,
शब्दयोगी अव्यय हे अविकारी असतात. हे विधान टिंबटिंब आहे. तर शब्दयोगी अव्यय हे जे आहेत हे अविकारी असतात. तर हे विधान काय आहे आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर हे विधान काय आहे, तर हे विधान खरे आहे. तर अविकारी म्हणजे काय, अविकारी आणि विकारी असे शब्दांचे दोन प्रकार असतात. त्यामध्ये विकारी शब्दामध्ये काय आहे की ज्याच्या शब्दांचे जे आहे ते आपण लिंग वचन जे आहे ते यामध्ये बदल करू शकतो. तर त्यांना आपण विकारी शब्द म्हणतो. आणि अविकारी शब्दांमध्ये लिंग आणि वचन ही जे आहे त्यामध्ये शब्दांमध्ये बदल करू शकत नाही म्हणून त्याला अविकारी असे म्हणतात. सव्यय आणि अव्यय. तर हे शब्दयोगी अव्यय जे असतात हे अविकारी असतात. तर हे अविकारी असतात. जसं झाडावर, तर झाडावर हा एक शब्द आहे शब्दयोगी अव्ययाचा. तर झाडावर या शब्दाचा आपण या ठिकाणी लिंग आणि वचन बदलू शकतो का, झाडावरे किंवा झाडावरी असं लिंग आणि वचन आपण यामध्ये बदलू शकत नाही. त्यामुळे हे अविकारी असतात. हे लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा. खालीलपैकी शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. तर खालीलपैकी शब्दयोगी अव्यय कोणतं असणार आहे मग, तर खालीपैकी शब्दयोगी अव्यय आहे बघा आपलं ऑप्शन क्रमांक 4 समोर. तर बँकेसमोर, घरासमोर असे जे शब्द असतात हे आपण यामध्ये वापरू शकतो. प्रश्न क्रमांक 6. खालीलपैकी सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी कोणतं विचारलेलं आपल्याला, सहचर्य वाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. सहचर्यवाचक शब्दयोगी अव्यय खालीलपैकी कोणतं असणार आहे मग, तर यामध्ये कोणकोणते तुम्हाला जे शब्द आहेत ते येतात ते देखील आपण सांगणार आहोत. तर सहचर्यवाचक शब्दयोगी अव्ययमध्ये येत असतात बघा, बरोबर, सह, संगे, सकट, सहित, रावे, निशी, समवेत म्हणजे सोबत आहे असा भास करून देणारे शब्द. तर हे काय आहे, आम्ही तुमच्या सोबत आहोत, आम्ही तुमच्या सह चालू, अशा प्रकारचे शब्द. मग यामध्ये कोणतं येईल, ऑप्शन ए सह, कारण आताच आपण पाहिलं. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कर्णवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी कर्णवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. आता कर्णवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये कोणते शब्द येतात हे आपण पहिले पाहूया बघा. कर्णवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये मुळे, योग, करून, कडून, द्वारा, करवी, हाती हे जे आहे हे कर्णवाचक शब्दयोगी अव्यय आहे. तर यामध्ये मग आता कोणता शब्द आला, तर हाती, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 आहे. खालीलपैकी विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचा आहे. तर खालीलपैकी विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय या ठिकाणी कोणतं येणार आहे मग, तर त्यामध्ये शब्द येतात बघा, बदल, ऐवजी, जागा, जागी, बदली हे जे असतात हे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय या ठिकाणी असतात. तर मग कोणतं येईल, बदली, एक आहे विनिमयवाचक शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 9 बघा. भाववाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. तर भाववाचक शब्दयोगी अव्यय या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे. तर भागवाचक शब्दयोगी अव्यय कोणतं येणार आहे मग, तर यामध्ये शब्द येत असतात बघा, पैकी, पोटी, आतून. तर हे काय आहे, भागवाचक म्हणजे भाग करून देणारे शब्द. पोटी म्हणजे त्याच्या पोटी म्हणजे त्याचा एक भाग किंवा त्याच्यापैकी याच्यातून देखील त्याच्या आतून काढले, हे देखील काय आहे मग, हे भागवाचक शब्दयोगी अव्यय जे आहे त्या ठिकाणी ओळखायला आपल्याला या ठिकाणी सांगितलेलं होतं. तर बरोबर, योग्य, फक्त, पैकी यापैकी आपल्याला ओळखायचं आहे. तर यापैकी कोणतं येणार आहे मग, पैकी म्हणजेच त्याच्यापैकी, ऑप्शन क्रमांक 4 बघा, पैकी, त्याच्यापैकी. पुढील प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 आपला आजचा आपला महत्त्वाचा प्रश्न बघा. योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. तर योग्यतावाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. योग्यतावाचक शब्दयोगी अव्ययामध्ये कोणकोणत्या प्रकारचे जे आहेत ते आपल्याला शब्द जे आहेत ते बघायला मिळतात बघा. जसं योग्य, सारखा, समान, सम, सयान, प्रमाणे, बरहुकूम हे जे असतात हे योग्यतावाचक म्हणजे ज्या शब्दातून योग्यता दर्शवली जाते. तर यामध्ये मग आता कोणता शब्द जो आहे तो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. यामध्ये जोगा, सुद्धा, ना आणि सकर हे शब्द आपल्याला या ठिकाणी दिलेले आहेत. तर यामधून मग आपला कोणता शब्द येणार आहे बघा. तर आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 1 जोगा. म्हणजेच त्या जोगा म्हणजे आपण म्हणतो ना त्या जोगा आहे तो, म्हणजे त्या जोगा म्हणजे त्या करण्याच्या योग्य आहे. प्रश्न क्रमांक 11. कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा.
कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे. तर कैवल्यवाचकमध्ये बघा येत असतात शब्द जसं की तुमचं आहे मात्र, ना, पण, फक्त, केवळ हे जे असतात हे कैवल्यवाचकमध्ये येत असतात. मग ऑप्शन 2 आहे आपलं मात्र. त्यानंतर प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 12, विरोधवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. विरोधवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. तर विरोधवाचक शब्दयोगी अव्यय कोणतं येणार आहे मग? तर बघा ऑप्शन 2 विन. तर ऑप्शन 2 विन यामध्ये बघा शब्द येत असतात विरुद्ध, विन, उलटे, उलट म्हणजे विरुद्ध याच्या उलट होणारे शब्द. पुढील प्रश्न आहे बघा प्रश्न क्रमांक 13, गतिवाचक शब्दयोगी अव्यय ओळखायचे आहे आपल्याला. तर गतिवाचक शब्दयोगी अव्यय कोणते येणार आहे मग? तर ऑप्शन 4 पासून. प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे आहे. तर स्थलवाचक शब्दयोगी अव्यय यामधील येणारे शब्द देखील आपण बघून घेऊ, जेणेकरून आपल्याला वेगळा शब्द जर आला तर तो आपल्याला माहीत असायला हवा. तर स्थलवाचक शब्दयोगी अव्ययामध्ये येतात बघा आत, बाहेर, मागे, पुढे, मध्ये, अलीकडे, समोर, जवळ, ठाई, पाशी, नजीक. म्हणजे जे स्थळ म्हणजे जागा दर्शवणारे शब्द असतात ते स्थलवाचक शब्द जे असतात त्यामध्ये येत असतात. तर आता यामधील स्थलवाचक शब्द कोणता आहे मग? तो आहे पावेतो. तर हा देखील स्थलवाचक शब्द या ठिकाणी आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आहे आपला प्रश्न क्रमांक 15, खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय कोणते? खालीलपैकी कालवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचे आहे. कालवाचक म्हणजे काय? पूर्वी, पुढे, आधी, नंतर, पर्यंत, पोहतो. गतिवाचक आतून, खालून, मधून, पर्यंत आणि पासून. तर गतिवाचक देखील यामध्ये येत असतं बघा. म्हणजे कालवाचक म्हणजे काल दर्शवणारे शब्द. मग आता कालवाचक शब्द यामध्ये कोणता येणार आहे? तो ऑप्शन 4 बघा पूर्वी. कोणता येणार आहे? ऑप्शन 4 आहे बघा या ठिकाणी पूर्वी. प्रश्न क्रमांक 16, पुढील वाक्यातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. माणसा परीस ढोरी बरी. माणसा परीस ढोरी बरी म्हणजे माणसापेक्षा काय आहे? माणसापेक्षा ढोरं बरी. तर याच्यातील आपल्याला काय शब्दयोगी अव्ययाचा प्रकार या ठिकाणी ओळखायचा आहे. तर शब्दयोगी अव्ययाचा प्रकार कोणता आहे? मग या माणसाची आणि ढोरांची काय आहे? तर माणसांची आणि ढोरांची यामध्ये काय तुलना केलेली आहे. म्हणजे ऑप्शन 2 बघा तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 17, उंदीर बेबटाला खाली बसला. उंदीर टेबला खाली बसला उंदीर टेबला खाली बसला या वाक्यातील शब्दयोगी अव्यय ओळखायचा आहे आपल्याला. तर उंदीर टेबला खाली बसला तर यातील शब्दयोगी अव्यय कोणतं येणार आहे मग? तर 4 बघा खाली. टेबल आणि खाली हे शब्द लागून आलेले आहेत. यालाच आपण शब्दयोगी म्हणजे काय? शब्द आणि योगी शब्दांचा योग होऊन एक शब्द तयार झालेला असतो. प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी हेतुवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. हेतुवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर हेतुवाचक शब्दयोगी अव्यय कोणता येईल मग? करिता. जे त्याकरिता आम्ही तेथे गेलो हा त्यांचा काय होता? हेतू होता. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी व्यतिरेकवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचे आहे. खालीलपैकी व्यतिरेकवाचक शब्दयोगी आपल्याला ओळखायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काही शब्द दिलेले आहेत. तर त्यापैकी कोणतं येणार आहे मग? खेरीज. ऑप्शन 2. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. खालीलपैकी स्थलवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला या ठिकाणी ओळखायचं आहे. तर स्थलवाचक शब्दयोगी अव्यय कोणतं येईल मग? तर ऑप्शन 3 बाहेर. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी संबंधवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. संबंधवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचं आहे. तर ते कोणतं येणार आहे? तर विषयी. आम्ही त्याविषयी बोललो. तर संबंध दर्शवणारं. तर पुढे प्रश्न आहे, पण या शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगा. पण या शब्दाचा शब्दयोगी अव्ययाचा प्रकार सांगायचा आहे आपल्याला. पण हा कोणत्या प्रकारचा शब्दयोगी अव्यय आहे? तर पण हा कोणत्या प्रकारचा आहे बघा या ठिकाणी. ऑप्शन 2 आहे कैवल्यवाचक शब्दयोगी अव्यय. प्रश्न 23, दगडा परीस वीट मऊ अधोरेखित शब्द अव्ययाचा प्रकार ओळखा. दगडा परीस वीट मऊ म्हणजे दगडासारखी वीट जे आहे मऊ. तर या वाक्याचा आपल्याला या ठिकाणी काय आहे तर आपल्याला ओळखायचं आहे. तर काय? दगडाची आणि विटेची तुलना या ठिकाणी केलेली आहे म्हणून तुलनावाचक शब्दयोगी अव्यय. प्रश्न क्रमांक 24, चंद्र ढगामागे लपला शब्दयोगी अव्यय कोणते? चंद्र ढगामागे लपला शब्दयोगी अव्यय कोणता आहे? ढगा मागे. तर यामध्ये कोणतं येईल मग? मागे. ऑप्शन 3. प्रश्न क्रमांक 25, आजचा आपला शेवटचा प्रश्न या भागाचा.
खालीलपैकी परिणामवाचक शब्दयोगी अव्यय ओळखा. परिणामवाचक शब्दयोगी अव्यय आपल्याला ओळखायचा आहे, तर ते आहे बघा भर पडणे. तर अशा प्रकारे आजच्या भागातील महत्त्वाचे 25 प्रश्न आपण शब्दयोगी अव्ययाचे संपवलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हा टॉपिक समजलेला असेल मित्रांनो. तर यापरीच तुम्हाला जे आहे ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून वेगवेगळे व्हिडिओ मिळत जातील, जे की तुम्हाला येणाऱ्या परीक्षेत तुमचे हमखास मार्क्स फिक्स करणारे असतील. शिवाय इव्हिनिंगला तुम्हाला प्रश्नपत्रिकांची सिरीज आपली चालू आहे, टेस्ट सिरीज. तर आजच्या भागामध्ये आपण जे कालच्या भागातील राहिलेले अंकगणित बुद्धिमत्तेचे प्रश्न स्पष्टीकरणासह सोडवून घेणार आहोत आणि उरलेले प्रश्न त्यामध्ये घेणार आहोत. शिवाय तुम्हाला दुपारी देखील एक व्हिडिओ जो आहे तो जनरल नॉलेजचा मिळणार आहे. तर अशा प्रकारे तुमचा 1-1, 2-2 मार्क्सच्या ठिकाणी सगळे फिक्स होत जाणार आहे मित्रांनो. जर अजून तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.